दोघींची पूर्ण बर्थ डेट सांगायची. नाही ते नाही माहिती. या दोघींचा फेवरेट कलर कोणता आहे? राग आल्यावर हा शब्द या दोघींच्या तोंडात असतोच असतो. नॉर्मल शब्दच नसतात तोंडात त्यांच्या. अथर्वला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं? अथर्वला सगळं फास्ट फूड आवडतं. तिला सुद्धा खूप मोठी आणि खूप चांगली अभिनेत्री व्हायचं आहे. ह्या फील्डमध्ये खूप जास्त काम करायचं आहे आणि पप्पांना प्राऊड फील व्हावं असं तिला काहीतरी करायचं आहे. एकाच रूम मध्ये बसतो पण त्यांनी मला वोट दिलं नाही. मी एवढं क्लोज आहे तरी पण त्यांनी अभिजितला दिलं. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. 8वी अ या वेबसिरीजला तुम्ही खूप छान प्रेम देताय, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि ही 3 तिगडी माझ्यासोबत आहे. कसे आहात? खूप मस्त मस्त आहोत. एक नंबर आहोत आम्ही. आणि या तिघांवर तुम्ही खूप प्रेम करताय, त्यासाठी धन्यवाद. येस, व्हेरी 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 थँक्यू. पण आता काय माहितीये, ऑन सेट पण हे तिघं ना एकत्रच असतात. तुम्ही तिघं बेस्ट फ्रेंड आहात, राईट? हो, किती बेस्ट फ्रेंड? खूप. म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकांना शेअर करतो. हो, म्हणजे आत्ताच अथर्वने सृष्टीला सांगितलं मला तुला काहीतरी सांगायचंय, पण सृष्टीच्या डोक्यातून ते जात नाहीये. करेक्ट? येस. खूप असं वाटतं की कधी सांगतोय तो आणि कधी मी ऐकते काय होतंय. पण इतका इम्पॉर्टंट नाहीये, राईट अथर्व? राईट. म्हणजे आहे. बरं, या सगळ्यांसोबत नाही पण अथर्व सोबत मी एक रॅपिड फायर मी खेळणार आहे. रॅपिड फायर म्हणण्यापेक्षा हाऊ वेल डू यू नो दिस गर्ल्स. या दोघींना तू किती छान ओळखतोस, संयोगिता आणि सृष्टी म्हणून. हां, तू किती छान ओळखतो या दोघींना, आपण बघूयात. करेक्ट? आणि याने उत्तर दिल्यानंतर करेक्ट टिकी नाही ते तुम्ही सांगायचं. ठीक आहे? पहिला सिंपल प्रश्न. सई आणि सृष्टीचं पूर्ण नाव सांगायचं. संयोगिता सचिन चौधरी, सृष्टी दीपक धनाने. परफेक्ट. दोघींची पूर्ण बर्थ डेट सांगायची. नाही ते नाही माहिती. पण आय थिंक एक पूर्ण नाही माहिती, फक्त 2000. पूर्ण बर्थ डेट सांग. नाही, पूर्ण नाही माहिती. अंदाज पण नाही, असं किती अंदाज नाही लावू शकत. सांगितलेलं नाही आठवते. एक अंदाज. 13/8/2005. ती कोणाची आहे? 5 असं वाटतंय. 13/8/2005 ही सईची आहे का ही सृष्टीची आहे? नाही, ती 2005 कुठली, ती 2014 का 13ची काहीतरी. नाही, ती 2012ची. तुमची एक मिनिट, तुम्हाला माहिती आहे याची रिअल बर्थ डेट? येस, मला माहिती आहे. 24/2/2008. लाज. मला खरंच नव्हती. ठीक आहे, 0. या दोघींना खायला सगळ्यात जास्त काय आवडतं? हां, तर संयोगिताला पाणीपुरी, सृष्टीला चिकन लॉलीपॉप वगैरे काहीतरी आवडतं. काय आवडतं? चिकन बिर्याणी. बिर्याणी. लॉलीपॉप पण आवडतच ना. पण चिकन बिर्याणी मी सांगत होतो, चिकन बिर्याणी आणि चिकन लॉलीपॉप दोन्ही. ओके. या दोघींचा फेवरेट कलर कोणता आहे? कलर पिंक. सृष्टीचा पिंक किंवा पिंक नाही, ब्ल्यू आणि रेड. हिचा रेड, माझा ब्ल्यू. नाही, माझा पण ब्लू. माझा ब्ल्यू. ब्ल्यू दोन्ही ब्ल्यू. काय तुला काय येतंय यांच्याबद्दल? मला माहिती आहे तिचा काय? ब्लॅक. बरोबर. चित्रकाराचा हा ब्लॅकच कलर फेवरेट असू शकतो. ओके. या दोघांकडे कोणत्या रंगाचे कपडे जास्त आहेत? पिंक सृष्टीकडे आहेत. मी तरी बघण्यात म्हणजे माझ्या पिंकच आलेत जास्त. हिच्याकडे ब्लॅक किंवा ग्रे टाइप मध्ये थोडेसे आहेत. ब्ल्यू. करेक्ट? ब्लू. आणि अथर्वला? अथर्वकडे ग्रीन. सगळ्यात फेवरेट आहे त्याचा ग्रीन. पर्पल एक आहे, ग्रीन एक आहे, ब्लॅक एक आहे मार्वलचा, आणि ब्लॅक अजून एक आहे पहिल्या दिवशी घातलेला तो. एवढंच माहिती आहे. किती छान, सृष्टीला सगळं माहिती आहे अथर्वबद्दल. आता अजून एक. राग आल्यावर हा शब्द या दोघींच्या तोंडात असतोच असतो. बीप
बीप करायचे तसे शब्द नको आहेत, नॉर्मल शब्द सांगा. नॉर्मल शब्दच नसतात तोंडात त्यांचे. काय आता काय मूर्ख आहेस का तू? हे तू हे बोलतोस. तू बोलतोस. मग आता नाही, नॉर्मल शब्द नसतातच शक्यतो दोघींच्या तोंडात. काही नाही, संयोगिता बावळट हिच्या असतो, ठीक आहे. आणि हिच्या काय बोलते? काय, अरे नाही, माकड. माकड माझं असतं, माझं माकड आणि बावळट असतं. हिचं काय असतं? बिंडोक. बिंडोक. हा, बिंडोक, बरोबर. ओके, आता या दोघींना या दोघींची एक सवय अजिबात आवडत नाही. म्हणजे संयोगिताला हिची कोणती सवय आवडत नाही. म्हणजे ह्या दोघींची संयोग- कोणती सवय मला आवडत नाही, नाही. नाही. मग संयोगिताला सृष्टीची कोणती सवय आवडत नाही. तिला असं भरपूर सवय. नाही, खूप आहेत तशा, पण त्याच्यातले एक सांग. जास्त मस्ती. आवडत नाही संयोगिताला सृष्टीची. मग सृष्टीला संयोगिताची. नॉर्मल ठीक आहे, पण जास्त ओव्हर. आणि तिला संयोगिताची, तेच तिला समजवायला गेले की हिला राग येतो. म्हणजे समजवलेलं जास्त तिला आवडत नाही. सृष्टीला नाही, असं नाही, नाही, बरोबर. नाही, तसं कधीच नाही, अजिबात नाही. जास्त हे गेलं की म्हणजे खूप रडायला आले तर ठीक आहे, पण एवढं पण नाही. तेव्हाच मी सांगतोय, मी तेव्हाच सांगतोय, मी आत्ताच नाही सांगत आहे. बरं, अभ्याचा सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे 8वी सोडून? हर्ष ठक्कर. बरोबर. ओके, अथर्वला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं? अथर्वला सगळं फास्ट फूड आवडतं. त्यातलं त्याच्या सगळ्यात फेवरेट आहे चिकन बिर्याणी. तू काय देणार होती आन्सर? चिकन बिर्याणी आणि कोल्ड कॉफी. जर तो चित्रकार नसता किंवा अभिनेता नसता तर अथर्व काय होईल? जिमब्रो. जिमरो काय असतं? नाही, जिम मध्ये गेला असता तो. जिम केली असते. आवडतं, पण अजून काही ट्राय नाही केलं. झाला असता तो. बॉडी बिल्डर. बॉडी बिल्डर नाही आहे ते. जिमब्रो एक प्रकार आहे नवीन तो. कळेल थोड्या दिवसांनी झालं. बरं, हे आता शेवटचं आहे. तिघांनाही, अथर्व, संयोगिता आणि सृष्टी, एकमेकांसाठी जर काही मागायचं की हिची ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे किंवा हिची, आधी संयोगिताची कोणती इच्छा असं तुला वाटतं की पूर्ण झाली पाहिजे? आता तिचं स्वप्न आहे की एक चांगली अभिनेत्री बनावी ती, तर तिचं हे स्वप्न पूर्ण झालं पाहिजे असं माझी इच्छा आहे. आणि सृष्टीचं? तू सृष्टीचं नाव घेतलं, तू हसतोस. हसत नाही, मला काय माहिती काय, पण बघितलं की हसायला येतं त्याच्याकडे. एक मिनिट. तिला चांगलं गायक बनायचंय, ती इच्छा तिची पूर्ण व्हावी. हा, तेच. ओके, संयोगिता, आता अथर्वची कोणती इच्छा पूर्ण झाली पाहिजे? अथर्वला सुद्धा एक अभिनेता बनायचं आहे आणि त्याचबरोबर त्याला ते पेंटिंगचं सुद्धा त्याचं करायचं आहे. सो तो एक चांगला अभिनेता व्हावा आणि त्याचबरोबर त्याचं ते पेंटिंगचं सुद्धा चालू असावं, ही माझी इच्छा आहे की त्याची पूर्ण व्हावी. आणि सृष्टीसाठी? सृष्टीसाठी तिला सुद्धा खूप मोठी आणि खूप चांगली अभिनेत्री व्हायचं आहे. ह्या फील्डमध्ये खूप जास्त काम करायचं आहे आणि पप्पांना प्राऊड फील व्हावं असं तिला काहीतरी करायचं आहे. सो ते पूर्ण व्हावं ही माझी इच्छा आहे. ओके, ग्रेट. आधी याच्याकडे बघून हसून घे आणि मग उत्तर दे. मला अथर्वसाठी वाटतं की ते सगळे स्वप्न पूर्ण व्हावे. त्याला एक चांगला, भविष्यात चांगला माणूस बनावा तो. आणि त्याला मला असं खूप मोठं बघायचं आहे की आम्हा सगळ्यांना 8वीच्या कलाकारांना प्राऊड फील हो. ओके, आणि तुझी जान? माझा जीवसाठी मी तिचे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे. ती तिच्या घरच्यांना खूप प्राऊड फील करावी असं मला वाटतं. आणि ती खूप चांगला पर्सन व्हावी असं वाटतं मला. आता नाहीये का? आहे, खूप आहे, तुझ्यापेक्षा तर जास्तच. मग आता का म्हणते चांगली पर्सन नाही, माझे अजून ती. बरं, तुमचे कधी मेजर भांडणं झाले संयोगिता? म्हणजे तुमच्या तिघांची नाही झाली अजून मेजर. या दोघांची झाली? हो, हे म्हणजे रोज भांडतात, रोज परत मिटवतात, रोज एकत्र बसतात, असं असतं त्यांचं. छोट्या छोट्या कारणांवरनं भांडत असतात ते. मोठं असं मेजर इतकं नाही. ती खरं म्हणजे खूप चिडकी आहे खरं म्हणलं तर. म्हणजे नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडते. तिला
म्हणजे काल पाहिलं. हा काय पण चालतं तरी तिला असं वाटतं की तीच खरी आहे. बरोबर हा. आहे. हा. पण जे काय खोटं माहितीये असेल तरी. आता परवा आम्ही गेम खेळत होतो, तर पहिला राऊंड मी जिंकलो, दुसरा राऊंड ती जिंकली आणि तिसरा राऊंड आता फायनल होता. तर माझा 22,000 स्कोर झालेला. आणि माझा 12 झालता आणि हे 12 नव्हता झाला, 4 झाला होता, 4 झाला. 12,000 झालं होतं आणि कसला हा मध्ये आला आणि असं हात फिरवला त्याने आणि मी आउट झालो. तर ती म्हणली मी तो हारला आता आणि मी जिंकले. आणि बरोबर म्हणजे आहे चान्स नाही ते. दिला दुसरा मला. दुसरा चान्स तू त्याची पण चुकी नव्हता होती. दिलास, तू पण नव्हता दिलास मला दुसरा त्याची चुकी चान्स. होती तिथे. तुझ्यामुळे झालेत बघ भांडणं. बरं लाज असू वाटली देत, पाहिजे. असू देत, जाऊ देत. असं पण चांगलं आहे आहे ना. आणिच तर आठवणी बनतात थोडे. नाही बरोबर आहे. पण असे मेजर भांडणं नाही झालेत कधीच आणि कधी होऊही नाही. एक झालं. नाही नाही झाली, नाही झालेली ओमेटची, माझी आणि अथर्वची झाली होती. अच्छा. हा, मी काहीतरी त्यांना चुकून ब्लॉक केलं होतं फोनवरती. मला खूप राग यायचा त्यांचा, म्हणजे दोघांचा खूप मस्ती करायच्या ते दोघं, म्हणून ते दोघं रुसलेले माझ्यावरती. तू मला ब्लॉक केलंस, आपली एवढी चांगली मैत्री जमते आणि तू आम्हाला ब्लॉक केलंस. बघ सई 5 वर्षापासून मैत्रीण आहे, पण तिने एकदा पण ब्लॉक केलं नाही मला, असं म्हणलं. वाटायचं हिच्यात खूप ऍटिट्यूड आहे. आता पण वाटतं. तुझा नाही, माझ्यात ऍटिट्यूड नाहीये काय, सगळ्यांना खरंच माहिती नाही त्याच्यामध्ये attitude जरा. कोणाला? सगळ्यात चांगले तुमच्यामध्ये सई आहे, करेक्ट. मी आहे. अथर्व, दोघे पण आहेत. त्याने बघा अथर्व. नाही खरंच दोघे पण आहेत. मी नसेल पण दोघे पण आहेत. नाही काय नाही. बोल, गेम बोल. गेमचं सांगू का त्या दिवशीचं? कोणत्या गेमचं? पांढरवाडीमध्ये खेळलेलो ओट, आभ्याने केवढाला ओट 10 पॉईंटची. सांगा तूच सांग. नको म्हणतीये. सांग बा, सांग. नाही नको रडेल मी, रडेल. काय आलेलं, आम्ही अभ्या वर्सेस केवढा वर्सेस खेळत होतो की कुणाला कोण वाटतं तुम्हाला? हा चांगलं कोण वाटतं. तर सगळ्यांनी अभ्या म्हणले आणि सईची बारी आली. मला इतकं, हो तिने पण अभ्या दिलं. नाही बोलला. आभ्या नाही मी बोलली, दोघांमध्ये ती त्याला पण चूज हा. नाही केलं. कारण अभ्याला बोलली ती. हा, मग तू रडलीस. नाही रडले, वाईट वाटलं. पण आता मला समजलं की हिने कुणालाच वोट दिलं नव्हतं. क्लिअर करते. तेव्हा जो राऊंड चाललेला, अभ्याला 7 मतं होती आणि सृष्टीला 0 होती. जेव्हा माझ्यावरती आलं तेव्हा मी खरंच कन्फ्यूज झाले, कारण की सृष्टी तर खूप जवळची आहे, माझा नाभ्या सुद्धा खूप चांगला मित्र आहे. मी दोघांना सुद्धा वोट दिलं नाही. मी बोललं दोघं सुद्धा माझ्यासाठी समान आहेत. तर हिला वाटलं की मी अभिजितला मत दिलंय. तिचं म्हणणं होतं की सगळ्यांनी आता मला वोट दिलं तर हिने, म्हणजे तिला कॉन्फिडन्स होता एक तरी मत आपल्याला कन्फर्म मिळणार. अच्छा. भेटलं होतं कोणाचं कोणाचं तरी भेटलं होतं. नाही कोणाचंच नव्हतं भेटलं. हो बघा, आम्ही एकाच रूम मध्ये बसतो, खातो, नाही. हा ठीक आहे सांग. एकाच रूम मध्ये बसतो. ऋतू दीदी, शिवानी दीदी, पल्लवी एकाच रूम मध्ये बसतो, पण त्यांनी मला वोट दिलं नाही. मी एवढं क्लोज आहे तरी पण त्यांनी अभिजितला दिलं. तुम्हाला विचारायचं, मी तुला दिलं असतं. नाही आता आता कशाला, आता मॅडमला कळलं तर ते मलाच देणार ना. नाही आहे, मी आहे. अभ्या वर्सेस केवडा मध्ये मी नेहमी केवडाला वोट देणार, नेहमी. तुम्ही पण सांगा, तुम्ही कुणाला वोट देणार? तुम्ही कोणाला वोट देणार, अभ्याला की केवडाला? संयोगिता म्हणजेच रेश्मा. नाही ती हे अंपायर आहे, ती आणि मी, आपण जज करायचा. काय करतात माहितीये का, आभ्या केवढा दोन्ही कायच घेत नाहीत, मग रेशमाच घेतात. दोघांचं विचारलं की नाही, रेश्मा नाही. तुम्ही आम्हाला सांगा, तुम्हाला अभ्या जास्त आवडतो, अभ्या हे पात्र जास्त आवडतं की केवडा हे पात्र जास्त आवडतं? कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की सांगा. जो जिंकेल त्याला काहीतरी देऊ आम्ही. कमेंट मध्ये सगळं कमेंट नाही, मध्ये. तसं नाही, तसं मला पण कॉन्फिडन्स होता. तसं का माहितीये का, कारण मुलं काय मला म्हणणार आहे. एक मिनिट खूप क्लिअर करूया. तुम्हाला कोण आवडतं, अभ्या हे पात्र आवडतं की केवडा हे पात्र आवडतं? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जे जिंकतील, संयोगिता त्याची स्टोरी ठेवणार की केवडा जिंकलेली आहे किंवा अभ्या जिंकलेला आहे. डन संयोगिता? आणि मला टॅग जर करा. अभ्या जिंकला तर मी त्याची ठेवणार आणि सई पण ठेवणार, आणि जर मी जिंकले तर सईला पण ठेवायला लागलं, नाही अथर्वला पण. येस, परफेक्ट. या इंटरव्ह्यूची आपण वाट बघूयात. हा इंटरव्ह्यू जेव्हा येईल तेव्हा तुम्ही, आता वो डिसिजन आपके हाथ में है, क्या आप तयार हो? तर मी अंकिता लोखंडे, म्हणजे तुमची मज्जा काल घेते तुमचा निरोप आमच्या 8वी टीम बरोबर. सो बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.